इथं मी 1 वाटी डाळवं घेतलं आहे। याचे आपल्याला करजंट बनवायचे आहेत। बर्फी पण म्हणतात। डाळव्यापासून बर्फी किंवा करजंट हे दोन्ही पण म्हणतात। बनवायचं आहे। 1 वाटी घेतला आहे आणि अर्धी वाटीच्या वरी थोडं साखर घेतला आहे। तर आपल्याला सर्वप्रथम हे डाळवं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। डाळवं आपल्याला अगदी ताजे वापरायचं आहे। खूप दिवसाचे वापरायचं नाही। तर इथं मी ताजे डाळवं घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला। ही इथं बारीक झालं आहे। तर चाळणीने चाळून घ्यायचं आहे ह्याला। हे मी चाळणीने चाळून घेत आहे। चोथा वगैरे निघतो आणि बर्फी आपली खूप छान होईल चाळण्यामुळे। इथं बघा चाळून झाला आहे। तर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायचा आहे। सर्वप्रथम कढई ठेवला आहे आणि साखर टाकून घ्यायचं आहे। जास्त पण घेऊ शकता तुम्ही गोडानुसार। साखरेमध्ये जेवढं पाणी मागतं ना तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे। हे एवढं बसलं आहे साखर भिजेपर्यंत। तर हे हलवून घ्यायचं आहे, विरघळून घ्यायचं आहे ह्याला साखरेला। सतत हलवत राहायचं आहे। आणि हे सोलापूर साईडला करजंट म्हणतात। खूप बनवतात सोलापूर साईडला आणि कर्नाटकमध्ये नागपंचमीच्या वेळेस खूप बनवतात करजंट। आणि ही डाळव्याची बर्फी। तर इथं साखर विरघळली आहे। कोणतीही वडी पाडण्यासाठी पाक मात्र पक्का पाहिजे। आता गॅस बारीक करायचा आहे साखर विरघळल्यानंतर आणि सारखं 2 मिनिटाला चेक करत राहायचं आहे। साखर विरघळल्यापासून 5 मिनिट तर लागेल हे पाक बनायला घट्टसर। अगदी 5 मिनिटात हे पाक बनेल आणि सारखं सतत चेक करत राहायचं आहे। पाक परफेक्ट बनला ना बर्फी परफेक्ट बनते। इथं आपला पाक दाटसर झाला आहे। बघा इथं थेंब थेंब पडत आहे। तर आपल्याला विलायची पावडर टाकायचं आहे। अर्धा चमचा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे। त्याला टाकून घ्यायचं आहे। हळूहळू टाकायचं आहे मिक्स करत करत। यात आपल्याला तूप घालायचं आहे 2 चमचे। म्हणजे बर्फी आपली परफेक्ट होईल छान आणि एकदम मस्त। डाळव्याच्या पिठाला भाजायची गरज नाही, तसंच पाकात टाकायचं। बेसनच्या पिठाला भाजायची गरज असते। तर हे पीठ कोरडं असल्यामुळं पाकात लगेच शोषून घेतो। तर हे लगेच आपल्याला एका ताटाला तूप लावून एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे।
बघा इथे ताटाला मी तूप लावलं आहे, काढून घ्यायचं आहे सर्व. हे सर्व आपल्याला पसरून घ्यायचं आहे. पसरलं आहे. वरनं खोबरं टाकून घ्यायचं आहे किसलेलं. अगदी गरम असतानाच टाकून घ्यायचं आहे खोबरं, म्हणजे हे चिटकून बसेल. अगदी हे थोडंसं गरम असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्यायचं आहे चाकूच्या साह्याने. शंकरपाळ्याच्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायचं आहे. वड्या पाडल्या आहेत. तर हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. वड्या खूप छान पडल्या आहेत. तर इथं छान वड्या झाल्या आहेत. हे अगदी जास्त थंड झाल्यावर बी घट्टसर होऊन छान वड्या बनतात. एकदम मस्त झाल्या आहेत वड्या करजंट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कशा झाल्या ती कमेंटमध्ये नक्की सांगा मला.